तमिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत। याच पार्श्वभूमीवर करूरमध्ये शनिवारी अभिनेता राजकारणी विजय थलापती यांनी राजकीय रॅली आयोजित केली होती। पण या रॅलीत चेंद्राचेंद्रीची घटना घडली असून यात तब्बल 39 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले। रॅलीतील ढकलाढकली आणि चेंद्राचेंद्रीत बेशुद्ध पडलेल्या महिला आणि मुलांसह असंख्य लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। ही चेंद्राचेंद्री नेमकी कशामुळे घडली याची माहिती देखील आता समोर आली। विविध मीडिया रिपोर्टनुसार तमिळनाडू वेत्री कसगम प्रमुख विजय यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी 50,000हून अधिक लोक जमले होते। हजारोंच्या संख्येने लोक एकत्र आले तरी सर्व काही सुरळीत सुरू होतं। सुरक्षा रक्षक आणि पोलिसांकडून योग्य ती काळजी घेतली जात होती। गर्दी नियंत्रणात होती, पण एक 9 वर्षांची मुलगी गर्दीत हरवल्याची माहिती समोर आली आणि चेंद्राचेंद्रीची घटना घडली असं सांगण्यात येत आहे। 9 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्यानंतर रॅलीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। अनेक लोक अचानक ती मुलगी शेवटची ज्या ठिकाणी दिसली होती त्या दिशेने तिचा शोध घ्यायला जाऊ लागले। लोकांचा मोठा समुद्र अचानक एका दिशेने पुढे सरकला आणि चेंद्राचेंद्रीची घटना घडली। रॅलीत मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात असतानाही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली। या घटनेत आतापर्यंत एकूण 39 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर शेकडो लोक गंभीर जखमी झाले। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। चेंद्राचेंद्रीची घटना घडताच विजय थलापती यांनी अचानक आपले भाषण संपवले आणि गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना गर्दी कमी करण्यासाठी मदत करण्याचं आवाहनही केलं। घटनास्थळी प्रचंड गर्दी असल्याने जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यास अडचणी निर्माण झाल्या। तमिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी या दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली, तसेच अधिकाऱ्यांना शक्य असेल ती सर्व मदत करण्याचे आदेश दिले। स्टॅलिन ट्विटमधून म्हणाले, करूरमध्ये येणारी बातमी चिंताजनक आहे। गर्दीत अडकल्यानंतर बेशुद्ध पडलेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्या नागरिकांना मी त्वरित वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत। मी माजी मंत्री सेंथिल बालाजी, मंत्री सुब्रमण्यम मान्य आणि जिल्हाधिकाऱ्यांशी याबद्दल बोललो आहे। अनेक जण बेशुद्ध पडले, त्यांना तातडीने वैद्यकीय मदतीची गरज भासली। या घटनेत 58 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गर्दीमुळे अनेक लोक, त्यात काही मेले सुद्धा, बेशुद्ध पडले। विजय यांनी अचानक आपलं भाषण थांबवलं, पोलिसांनी मदत करा अशी हाक दिली। लोक बेशुद्ध पडल्यावर त्यांनी पाणी बाटल्या प्रेक्षकांना टाकल्या आणि रुग्णवाहिका बोलवून श्वास गुदमरलेल्या लोकांना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली। प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं, विजय यांच्या भाषणादरम्यान गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि लोकांना श्वास घेणं अवघड झालं। अनेक कार्यकर्त्यांनी परिस्थितीची जाणीव होताच सतर्कतेचा इशारा दिला, मात्र रुग्णवाहिकांना गच्च भरलेल्या गर्दीतून वाट काढणं अवघड झालं। बेशुद्ध पडलेल्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, त्यापैकी काहींचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे। शेजारच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्याचे मंत्री अंबिल महेश यांनाही तातडीने मदत करण्यास सांगितलं, तसेच परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी एडीजीपीला तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। विजय यांच्या राजकीय प्रचार सभांभोवती या आधीपासून वाद निर्माण होत आहे। डीएमके सरकार यांच्या सभांमध्ये प्रचंड गर्दी होत असल्यामुळे काही निर्बंध लादले होते। याबाबत विजय यांनी गेल्या आठवड्यात प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, लोकांना भेटायचं आहे म्हणून माझ्यावर निर्बंध का? तुमचा हेतू काय आहे? मी पुन्हा सांगतो, 2026ची लढत फक्त टीव्हीके आणि डीएमके यांच्यात आहे। विजय यांनी आपल्या पक्षाला डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांना पर्याय म्हणून उभं केलं। त्यांनी आपल्या सभांमध्ये वारंवार डीएमके आणि भाजप या दोन्ही पक्षांवर हल्ला चढवला। विजय यांनी स्पष्ट केलं आहे की ते या दोन्ही पक्षांशी कोणतीही आघाडी करणार नाही। राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटलं की जनतेला रस्ते, आरोग्य सेवा, स्वच्छ पाणी आणि सुरक्षितता यांसारख्या मूलभूत सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरलं आहे।